नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील सरांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मदर्शनी या पुस्तकातील वि. स. खांडेकर दर्शन या नाटकाच्या मी पाडलेल्या 11 भागांपैकी दुसरा भाग वाचतोय. दृश्य पुढले. 2 ध्रुव वरचे. निवेदिका. उल्का कादंबरीत खांडेकरांची उल्का जमीनदारांच्या शोषणातून शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी शेतकऱ्यांची आई होते. आणि त्या पाठोपाठ लिहिलेल्या 2 ध्रुव या कादंबरीतील त्यांची नायिका कृष्णा म्हणजेच वत्सला कारखानदारांच्या शोषक मगरमिठीतून मजुरांना सोडवण्यासाठी मजुरांची आई होते. दोन्ही कादंबऱ्यांमध्ये श्रीमंत आणि शोषित यांच्यातील आर्थिक विषमता दूर करून आर्थिक समानता नांदावी अशी खांडेकरांची समाजवादी विचारधारा आहे. प्रवक्ता. याबाबत खांडेकरांची प्रस्तावनारूप कैफियत ऐकण्यासारखी. खांडेकर प्रवेशून मध्यभागी येत. काय, आपल्या समाजाचे 2 भाग आहेत. एका भागाची चैन दुसऱ्या भागाच्या कष्टावर उभारली आहे. एकाचे अलंकार दुसऱ्याने आयुष्यभर गाळलेल्या घर्मबिंदूतून घडवले जात आहेत. ही एका जगातील माणसे नाहीत, यांची जगे 2 आहेत. त्यांच्यामध्ये 2 ध्रुवांचे अंतर आहे. स्टेजवरून बाहेर जाता जाता या 2 ध्रुवांमधलं अंतर कमी झालं पाहिजे. बाहेर जातात. वत्सला कंसात मजूर वेशातली कृष्णा. मी आले आहे हे अंतर कमी करायला. या कामापूरच्या काजूच्या कारखान्यातील मजूर आणि कारखानदार यांच्यातील अंतर कमी करायला. मी मुंबईच्या कलावादी सौंदर्यपूजक नाटककाराची पत्नी, पण जीवनवादी लेखिका. प्रवक्ता. या जीवनवादी लेखिकेबरोबर लग्न झाल्यानंतर तिच्या त्या कलावादी सौंदर्यपूजक नवऱ्यानं तिचा जवळून वर्ण पाहताच ही कुब्जा कोकणातील मजुरांच्या बायकात खपून जाईल असं उपहासाने बोलत माझ्या बेडरूममध्ये पाय ठेवायचा नाही असा दम देऊन तिला हाकलून दिलं. वत्सला. आणि मी माझ्या वर्णाला साजेसे कृष्णा हे नाव घेऊन एका म्हातारीच्या झोपडीत राहून त्या कोकणातील कारखान्यातील मजुरी बायकात एक मजूर करीण म्हणून काम करते आहे. बघते आहे रक्ताचे पाणी करणाऱ्या या कामगारांचे जग. डोक्यावर तापलेले पत्रे, बाजूला काजूची भट्टी, प्रत्येकाच्या समोर काळ्या फत्तराची रास, काम करणारे काळे कुट्ट हात, फोडलेल्या काजूचा विचित्र गंध. याखेरीज इथे काहीच नाही. कारखाना कोंडवाड्यासारखा. पशुप्रमाणे मजुरांचे आयुष्य. पोटाकरता मरेपर्यंत काम करायचे. आणि तिकडे हजारो रुपये खर्च करून बसवलेली चित्रकलांची प्रदर्शने, गायनाचे जलसे. ते जग आणि हे जग, या दोन्ही जगांचा काहीही संबंध नाही काय? आणि आता नवीनच काहीतरी ऐकते आहे. 5,000 रुपयांची बक्षिसाची जाहिरात दिली आहे कारखानदारांचे काजू फोडण्याच्या यंत्रासाठी. नाही, हे घडता कामा नये. कंसात बाप्पा आणि विद्याधरचा प्रवेश. नाही, हे घडता कामा नये. बाप्पा. मी गांधीवादी देशभक्त विद्याधर तुला सांगतो आहे, तू ते 5,000चे बक्षीस मिळवण्यासाठी इथं काजू फोडायचे यंत्र बनवणार आहेस. त्यासाठीचे सारे तांत्रिक कागदपत्र तुझ्याजवळ तयार आहे. आज 500 माणसे कसं तरी का होईना इथं आपलं पोट भरत आहे. पण उद्या तुझं ते यंत्र त्यांच्या पोटावर पाय देणार आहे. यंत्र आलं की फक्त 50 माणसं आजच्या 500 माणसांचं काम करतील. बाकीच्या बेकार 450 काय करायचं? पोटचे गोळे धोंड्यांप्रमाणे गळ्यात बांधून जीव द्यायचा की टेकडीवरचे दगड खायचे? हे पाप. हो, पापच म्हणतो मी याला. विद्याधर. मग याला उपाय काय? बाप्पा. 2 ध्रुवातलं अंतर कमी करायचं. वत्सला. पण ते कसं कमी करायचं? बाप्पा.
तू ते कमी करू शकतेस. या यंत्रवाल्या विद्याधराला इथं आल्या आल्याच साप चावला होता. त्याची सर्व प्रकारची सेवा करून त्याचे तू प्राण वाचवले आहेस. तुझे त्याचे इतके जवळचे नाते निर्माण झाले आहे की वत्सला. हो बाप्पा, माझं यांच्यावर प्रेम चढलं आहे. विद्याधर. कृष्णा. वत्सला, माहीत आहे मला. तुम्ही यंत्रतंत्राचे पदवीधर उत्तर ध्रुवावर आणि मी ही मजूर करीन दक्षिण ध्रुवावर. पण इतकं दूर असूनही वर्षातून एक दिवस तरी मला तुमची आणि तुम्हाला माझी आठवण होईलच. विद्याधर. कुठला तो दिवस? वत्सला. भाऊबीजेचा. विद्याधर. कृष्णा. वत्सला. या आपल्या बाप्पांनी सांगितल्यानुसार अशी अपरात्री ही मी आले आहे तुमच्याकडे ओवाळणी मागायला. विद्याधर. ओवाळणी? वत्सला. हो, भाऊबीजेची ओवाळणी. विद्याधर. अमावस्येला भाऊबीज? वत्सला. अमावस्येच्या दिवशी भाऊबीज व्हावी असाच योग आहे माझा. विद्याधर. काय घालू ओवाळणी? वत्सला. मी मागेन ती द्याल. विद्याधर. अगदी प्राण मागितलेस तरी. वत्सला. इडापिडा टळो, अमंगळ पळो. विद्याधर. काय देऊ मी तुला? वत्सला. यंत्राचे कागद. विद्याधर. ताई, दुसरं काहीही माग. वत्सला. दुसरं मागू? विद्याधर. हो, याखेरीज दुसरं काहीही. वत्सला. मरण द्या मला. विद्याधर. मरण? वत्सला. पहिल्यांदा जीवन मागितलं, ते नाही दिलं, तर मग मरण मागितलं. विद्याधर. या यंत्राच्या कागदात तुझं जीवन आहे. वत्सला. माझं नाही, 500 माणसांचं आहे. त्यामागे लाखो लोकांचं आहे. विद्याधर. माझं एक यंत्र झालं नाही म्हणून जगातली सारी यंत्र थांबतील का? वत्सला. यंत्रे बंद व्हायला नकोत. विद्याधर. तर मग? वत्सला. यंत्रे श्रीमंतांच्या ताब्यात जाऊन गरिबांना मारतात, ते बंद व्हायला हवं. विद्याधर. मग ते कसं होणार? वत्सला. इथल्यापुरतं सांगू? विद्याधर. सांग. वत्सला. उद्या ते यंत्र निघाले तरी आजच्या इतकी माणसं कामावर लावायचं. कबूल करावं दादानी. विद्याधर. प्राण गेला तरी कबूल करणार नाहीत ते. वत्सला. त्यांची लाडकी कन्या, जी माझी होऊ घातलेली मैत्रीण, तिच्या मध्यस्थीने बघून घेऊ आम्ही सारे. विद्याधर. कृष्णा, हे सारं? वत्सला. पुरसं चावलं तेव्हा मरणाचं अगदी जवळून दर्शन झाले तुम्हाला. तुमचं यंत्र निघालं की इथल्या 500 कुटुंबांना तशाच मरणाच्या वेदना रोज रोज होतील. विद्याधर. नाही ताई, ही तुमची ओवाळणी. यंत्राचे कागद तिच्या हाती देतो. बाप्पा. अशी ही जीवनवादी लेखिका, आत्ताची मजूरकरीण झालेली कृतिशील कृष्णा, 2 ध्रुवांमधील अंतर कमी करणारे, कारखान्यातील साऱ्या मजूरकरांचा पोटा पाण्याचा रोजगार चालू ठेवणारी त्या मजूरकरांची आईच होते. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.